हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलवर नवीन सबस्क्राईब केलेलं आहे आणि यापुढेही होणार आहात, तर थँक्यू सो मच बोलते. आणि आज मी थोडंसं बोलण्यासाठी व्हिडिओवरती आलेली आहे. व्हिडिओ बनवलेले आहेत, खूप सारे एडिटिंग करायचे. तुम्ही जेवढं तुम्हाला हे करताय, मला फॉलो करताय, पाहतायत व्ह्यूवर्स आणि प्रोत्साहन देत आहे, मी खुश आहे त्याच्यात. पण त्यासाठी मी डेलीला लाईव्हला पण येत असते, फेसबुकला पण टाकत असते छोटे छोटे शॉर्ट्स, आणि इंस्टाग्रामला अकाउंट आहे, पण मी काय एवढं म्हणजे आहे माहिती, ते पण थोडं थोडं काम चालू आहे माझं सगळीकडं. आणि सगळीकडंच आपल्याला नाही हे होत आहेत, अपडेट राहत आहेत. तर मी यूट्यूबला अपडेट आहे, शॉर्ट आहेत माझे पाहायचा. आणि हळूहळू मी तर स्वतःला कासवच समजते. तर पहिल्यांदा मी या व्हिडिओमधनं तुम्हाला काय सांगायला आलेली आहे. आज शनिवार होता आणि मुलं आहेत. आता प्रणित एक्सरसाइज करून आलाय, जेवतोय घरामध्ये, चाललंय त्यांचं ते बिजी आहेत. प्राची पण आज ऑनलाईन घरीच तिचं काम असतं, करते ती पण. झालं आता त्यांचं 6 वाजेपर्यंतच होते ड्युटी. आता रिकामे म्हणजे जे करतायत जेवण वगैरे चालू आहे त्यांचं. आणि मिस्टर ऑफिसला गेले. तर दुपारची तुम्ही लाईव्ह पण पाहिले असेल, जेवण बनवताना तुम्ही काय काय बनवलेलं. आपलं संपूर्ण हे केलेलं व्हेज थाळी बनवलेली. जेवढं होईल तेवढं मी लाईव्हला होते, 1 तासभर होते. तुम्ही जाऊन बघू शकता. शॉर्टला पण जेवणाची थाळी दाखवलेली आहे, म्युझिक वगैरे. तर चला, मी तुम्हाला या व्हिडिओला पण सबस्क्राईब करा चॅनलवरती, आणि लाईक शेअर कमेंट्स पण करत राहा. कमेंट्समुळं माझा संवाद तुमच्यापर्यंत पोचतोय असं मला हे होत राहतं, म्हणून कमेंट्स पण करत राहा. तर आता आपला 1000 यांचा ग्रुप व्हॉट्सअपला मी बनवला आहे. तर तिथे पण तुम्ही कमेंट्स टाकता, आपलं छान कम्युनिकेशन होतं आहे. म्हणून मी यूट्यूबचं जर्नी कंटिन्यू करतच राहणार आहे. माझी लाईफ जर्नी मी तुमच्यासमोर डे टू डे लाईफस्टाईल सगळं घेऊन येत असते. माझ्या मनातलं तुमच्याशी मी संवाद साधत असते. तर आता जस्ट म्हणजे दिवसभरात आपण विचार करत असतो, कामात बिझी राहतो, पण कुठेतरी थोडंसं असं आपल्याला हे वाटतं, म्हणजे आठवण येते. तर मी तुम्हाला सांगितलं वडिलांची फादर्स डेला मी काही म्हणजे फक्त कम्युनिटी पोस्टवर टाकलेलं पोस्ट अशी, आणि आठवण काय जात नसते. मग ती व्यक्ती जरी नसली, पण आठवण आपल्या मनातून जात नसते वडिलांची. तर आता हा पावसाळा सुरू झाला की खूप गोष्टी अशा म्हणजे आठवतात. बालपण आठवतं, पुन्हा तो काळ आठवतो. त्या काळ्या म्हणजे कसे होते दिवस आमचे, म्हणजे हालाकीचे, आणि त्यात पण आनंद होता, भरपूर आनंद होता. तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला माझ्या वडिलांविषयी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करते. म्हणजे माझे वडील होते तेव्हा पण सर्व त्यांच्या कुटुंबामध्ये पण ते सर्व मदत करणं, आर्थिक मदत करणं, आनंद देणं, घरी जाणं, त्यांच्या गाठीभेटी घेणं, हे सगळं वडील म्हणजे करायचे. म्हणजे त्यांचं ते गुणच होतं तसं, म्हणजे ह्याचा प्रेम देत राहणं, प्रेम करत राहणं. मग त्या काळाचा त्यांचा स्ट्रगल तो वेगळा होता, जसं आता आपल्याला आहे, सगळेजण कमवणं भाग आहे. तर त्यावेळेस पण तसंच होतं. त्यावेळेस एकट्यावरच घर असायचं. मग माझे वडील
गावी असं आमचा सोलापूर भाग होता. वडील जेव्हा लहान, त्यांचा जन्म वगैरे झालेला सोलापूर भागाकडे गाव होतं त्यांचं, तिथे झालेलं. आणि ती भावंड होती, दोघं भाऊ आणि 3 बहिणी होते, म्हणजे 5 जण एकूण ते होते. तर आमच्या मला कळतं तसं, म्हणजे कळायला लागलं तसं, म्हणजे जे घरी येतात तेव्हाच आपल्याला कळतं हे वडिलांचे आईचे नातेवाईक आहेत हे आहेत. त्यावेळेस नातेवाईक हे आवर्जून यायचे सुट्ट्यांमध्ये, गाडी खर्च करून येणं, ते म्हणजे एक हेच असायचं, पर्यायच नव्हता त्यावेळेस. पत्र पण होते आणि जाणं हे भाग पडायचंच भेटायला. आणि मग त्यावेळेस तो आनंद आम्हाला असायचा, घरी येणं जाणं, आईच्या माहेराचे लोक, परत वडिलांच्या. तर तेव्हा मग आम्हाला कळायला लागलं मला तेव्हापासून. मग 3 आत्या, 2 चुलते, एकच हे असं वडिलांना भाऊ. मग ते दोघं भाऊ असताना पण माझे वडील आम्हाला घेऊन आम्ही इथे राहत होतो लहानपणी. खूप खूप परिस्थिती म्हणजे चांगली पण होती आणि वाईट पण होती. म्हणजे खायला असं कमी नव्हतं, पण राहणीमान आमचं असं एकदम बेताचं घर होतं. झोपडीच म्हणलं तरी चालेल. तर झोपडी पण कसं आलं वडिलांना राहायला. दोघे भाऊ एकत्र होते. पहिले बिल्डिंग मध्ये राहत होते माझे वडील पण, आई संसार. मोठा भाऊ नव्हता तेव्हा, मी पण नव्हते तोपर्यंत एकत्र होते. आणि खूप माझे वडील म्हणजे भावाला, म्हणजे माझ्या चुलत्यांना खूप असे रिस्पेक्ट द्यायचे. आणि आता नाही आहेत माझे वडील, तरी पण त्यांनी म्हणजे आनंद दिला, आर्थिक पण. आणि त्यांची ते शेवटपर्यंत आठवण काढत राहिले की मोठा भाऊ असं. म्हणजे असं प्रेम होतं माझ्या वडिलांचं सगळ्यांवरती, बहिणींवरती पण, म्हणजे माझ्या आत्यांवरती आणि भावावरती पण, म्हणजे चुलत्यांवरती. मग तेव्हा आम्हाला नाही कळायचं, पण तेव्हा आम्ही एकटेच वाटायचो. कारण ते जास्त आत्या यायच्या, माझ्या मोठी आत्या यायची, 2 नंबरची आत्या पण यायची. तिथेच राहायला होती आमच्याच, म्हणजे आम्ही राहायचो त्याच लाईन मध्ये, ती पण राहायला होती. आणि 3 नंबरची आत्या पण ह्याला होती, जराशी प्रवास करून यायला लागायचा, पण यायची ती पण आवर्जून. सणासुदीला येणं, किंवा तिच्या घरी काही भांडणं झाली का मुलं घेऊन येणं, मग तिची मुलं, आम्ही असे सगळं खेळायचो, बागडायचो. थोडंसं स्ट्रेस पण कमी व्हायचा तिचा पण. म्हणजे घरी माझ्या वडिलांना पण मग ते हे वाटायचं, बहीण आली का थोडा आधार वाटायचा घरी असं. वडील असे जास्त प्रेमाने बोलायचे नाही, आमच्याशी पण नाही बोलायचे, आणि बहिणींशी पण ते असे प्रेमाने बोलायचे नाही, पण गपचूप त्यांचं असायचं की तिला जाताना मग साडी घेणं, तिला किती पण दिवस राहा, खा पी असं घरामध्ये. आमची पण गरिबी होती, पण तरी पण राहा खा पी असं एकदम म्हणजे हे नाही करायचे. आणि नंतर मग वडिलांच्या आठवणी सांगते, म्हणजे कसे असतात तेव्हा आधार वाटत असतो आपल्याला. आणि मग ती आम्ही विचारायचो, ते चुलते बिल्डिंग मध्ये राहतात, मग आम्ही असं झोपड, किती पावसाळ्यात तर इतका त्रास व्हायचा ना आम्हाला. खूप पाणी, बाहेर पाणी, घरात पाणी, म्हणजे कौलांचं घर होतं. आणि किती उन्हाळा हिवाळा जायचं चांगलं, पण पावसाळा आला की चांगलं वाटायचं. पाऊस पण तिथे राहताना वावरताना नको वाटायचं, कारण ते सारखे ओल व्हायची, बाहेर पाणी, घरात पाणी, असं व्हायचं. म्हणजे थंडावा व्हायचा, आणि पाण्यामुळं मग ते हे व्हायचं सगळं. मग पाऊस आवडत असून पण आम्हाला नको वाटायचा.
असं व्हायचं त्या दिवसात. आणि सगळं मग असे दिवस जात होते कारण माझे वडील कसे प्रामाणिकपणे त्यांच्या वाट्याला जसं संसारामध्ये आलं की आता तू वेगळा राहा जायला, तर ते निघाले तिथून, म्हणजे वडील आमचे, की भावाला हे होण्यासाठी त्याला राहू दे आनंदात सुखात. पण माझी फॅमिली त्यांनी आपली मामाला घेऊन, म्हणजे आम्ही मोठा भाऊ झाला, मी झाले, नंतर त्याच ह्याच्यामध्ये तिसरा पण बहीण झाली, भाऊ झाला, असे चौघे आम्ही राहायला लागलो तिकडे. म्हणजे वडील तिथे घेऊन आम्हाला राहिले, पण ते राहू शकले असते आम्हाला घेऊन तिथेच चुलतेच्या इकडे, पण नको बोलले. त्याला आनंद आहे ना मी गेल्यावर, तर राहू दे. कारण त्यांचे काहीतरी हे झालेलं आम्हाला एवढं स्पष्ट पण काही सांगितलं नाही. पण वडिलांशिवाय कोणीच नंतर आम्हाला तर आधार दिलाच नाही. म्हणजे असं म्हणजे वडील त्यांच्या आनंदासाठी आम्हाला हे केलं. म्हणजे आमचं बालपण म्हणा किंवा गरीब परिस्थितीमध्ये तशा वातावरणात आम्ही चौघे पण राहत होतो. वडील म्हणजे राहण्याचं म्हणजे कसं भावाच्या आनंदासाठी त्यांनी केलं. आणि नंतर आता ते वडील नाहीत तर ते भाऊ आता आम्हाला चौघांना पण हे करत नाहीत. म्हणजे कसे आहेत ही लोक, कुठं राहतात, कसे आहेत. ते वडील गेल्यानंतर सुद्धा त्यांना आर्थिक, ज्यांना आता माहिती झालं असेल त्यांना, तरी त्यांना त्यांचं भावासाठी हे केलं. म्हणजे नाव दिलं होतं याच्यामध्ये की मोठा भाऊ म्हणून. सगळं माझ्या वडिलांनी खरेदी केली, जमीन वगैरे, सांगते मी स्पष्टच. आणि शेवटी आता वडील नाही तरी पण त्यांनी त्यांच्यासाठी नाव दिल्यामुळं नंतर देणं भाग पडलं. भाग, आणि ते घेणाऱ्याला पण वाटलं पाहिजे ना की बाबा याच्या मुलांनी किती त्रास सहन केला होता लहानपणी, आणि त्याचं सगळं आहे. तेव्हा तर आपण बघितलं पण नाही त्यांच्याकडं की कसे राहतात हे लोक, काय करतात. आणि पुन्हा तो पण वडिलांनी त्याग केला. पुन्हा वडील नाही तरी पण त्यांनी त्याला आर्थिक असं हे दिलं, म्हणजे पैसा मिळवून दिला. म्हणजे खाणाऱ्या माणसाची थोडी तरी भूक हे व्हायला पाहिजे की नाही, किती आयतं खायचं. म्हणजे एखादा माणूस देतोय, म्हणजे त्याग केला त्यावेळेस, घर सोडलं म्हणजे त्यागच केला ना त्यांनी. बिल्डिंग मध्ये त्या काळी राहणं म्हणजे किती असायचं माहितीये. पण आम्ही पण कधीच नाही हे केलं. आम्ही जसं राहत होतो त्या वातावरणात राहिलो, म्हणजे असं आनंदाने आम्ही मोठे झालो. आणि नंतर मग वडील असे राहिले मायामध्ये, ह्याच्यात राहिले की सगळे माझे आहेत या भावात राहिले. सांगायचे हेच आठवण येते की असं कोणाला फसवू नका, म्हणजे नात्यामध्ये किंवा बाहेर पण. म्हणजे वडिलांचा स्वभावच तसा होता की तुम्ही कष्ट करा. आणि आम्हाला पण तीच, चारी भावंडांना पण तीच सवय लागली आहे की मला तर होतीच लहानपणापासून की काम करावं तेव्हाच आपल्याला 4 पैसे येणार आणि खाणार. आणि बाकीचे पण माझे मोठा भाऊ पण रिक्षा चालवायला लागला, तो पण म्हणजे कष्ट केला तेव्हाच खायला लागला. तीच बहीण पण, ती पण कष्ट करायला लागली. नंतर चौथा भाऊ पण कष्ट करायला लागला. म्हणजे वडिलांनी आम्हाला शिकवलं तसंच आम्ही, म्हणजे तुम्ही फुकट कोणाचं खाऊ नका. आता सांगायचं म्हणजे तेच की माझ्या वडिलांचा स्वभाव तुम्हाला म्हणजे सांगते की ते एक मी सांगितलं पण होतं, व्यसनी होते ते. पण व्यसन पण का लागतं माणसाला माहिती आहे. आता मी
जेव्हा ॲनालाइज करते तेव्हा कळतं की हे लोक त्रास देतात. त्यांचा त्रास त्यांनाच माहिती होता, म्हणजे घरातल्या लोकांचा. आणि नंतर नंतर मग सगळं व्यसन वगैरे गेलं त्यांचं, पण ते कोणाशी बोलायचंच नाही जास्त, म्हणजे तेवढा स्वभाव. फक्त त्यांना माणसांमध्ये जुन्या जुन्या लोक जेवढ्या म्हणजे करून ठेवलेली मैत्री, पुन्हा पुन्हा जाऊन भेटणं, त्यांना भेटायला पण घरी लोक यायचे असे, म्हणजे खूप यायचे, म्हणजे ओळखीचे असे, ओळख केलेल्या. आणि अनोळखी लोकांशी पण मैत्री करणं आणि असं म्हणजे स्वभावात असायचं. शेवटपर्यंत ते तसेच राहिले. आता तेच म्हणजे हे वाटतं की आम्ही पण नाही समजून घेऊ शकलो. म्हणून जेव्हा माणसं असतात तेव्हा आपल्याला कळत नाही. आपण जेव्हा जीवन जगत असतो ना, तेव्हा आपल्याला नसते समज की कशी माणसं ओळखायची असतात, कसं असतं. नंतर गेल्यावर हे असं म्हणजे त्या माणसाचं रूप दिसायला लागतं आपल्याला, तर आपण काही बोलू शकत नाही. आता मी ह्याच्यामध्ये वडिलांच्या आठवणीने चुलत्यांना पैसे वगैरे घेतले आमचे, माझ्याच वडिलांचे मिळालेले. आणि मग सेम दिसतात दोघं पण, वडील पण ते पण. तर मी रिक्वेस्ट केली हा घरी राहायला 2 दिवस असं, तर नाही बोलले, स्पष्ट नाही बोलले. खूप थकलेत आणि प्रवास होत नाही. पैसे घ्यायला प्रवास होत्यांना झेपला, बरोबर पोचले तिथं. म्हणजे आपण घेतोय घेतोय, किती घ्यावं आणि किती म्हणजे त्या व्यक्तीला पुन्हा आपण घेऊन त्या लोकांना किती आधार देतोय का नाही. आता आम्हाला पैशाचा तर आम्ही आधार नाहीच मागितला त्यांचा, मानसिक धरून राहणं हाच आधार होता. म्हणजे आम्हाला म्हणजे असं वडिलांच्या जागी ते आहेत असे, पण ते पण नाही आहे त्यांचं. या व्हिडिओमधून मला हेच सांगायचं होतं. मला बोलताना थोडंसं हे होतं, म्हणजे मी सांगायला जाते स्पष्ट, पण नाही होत. तर मी इथेच थांबते. थोडक्यातच माझ्या भावना पोचवल्या असतील. तर असं या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की बाहेर माणसं ओळखणं किंवा घरातली माणसं ओळखणं हे त्या त्या वेळेला आपल्याला नाही समजत. आपण ह्याच्यामध्ये असतो, म्हणजे मायेमध्ये असतो, आणि नंतर मग ते आपल्याला कळायला लागतं त्यावेळी लोक. तरी पण ते ह्याच्यात राहावेत, आम्ही असंच ब्लेसिंग करतो. आम्ही 4ही भावंड, आमची आई व्यवस्थित राहावे, वय झाले, आणि आम्हाला तसं काहीच नाही म्हणजे त्यांच्याबद्दल की तेच सांगायचं आहे तुम्हाला की स्वभाव माणसाचे असे असतात. आता माझे वडील एक स्वभावाने असे होते, आणि दोघच भाऊ होते एकमेकांना, पण एकाने म्हणजे त्रास घेऊन घेऊन, किती त्रास घेऊन की शेवटी असेच हे झाले ते. आणि त्याला जाणीव पण होत नाही त्या व्यक्तीला की बाबा आपण प्रेम होतं भावाभावांचं एकमेकांवरती, पण लुबाडतोय आपण कुणाला हे काही कळत नव्हतं. आता हे लहान मोठा भाऊ आहे, आदर करायचे, प्रेम करायचे, किंवा त्याच्या आनंदासाठी सगळं सोडलं वगैरे एवढं. आणि नंतर मग कळालं की बाबा तो माणूस भाव कसा नाही आहे. पण तरी माझे वडील एका शब्दाने आम्हाला काहीच सांगत नव्हते की काय त्रास आहे त्यांना. नंतर आम्हाला पण तेव्हा कळत नव्हतं की हे काय चाललंय. हे नंतर आम्ही मोठे मोठे होत गेलो तेव्हा ते स्वभावातून ते कळायला लागलं की हे असे आहे. तर हेच या व्हिडिओचा उद्देश होता. जास्त काही मोठा व्हिडिओ बनवत नाही, आणि थोडंसं मी माझ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. तर थँक्यू सो मच. बोलते इथंच थांबते.
थोडे थोडे मी भाग सांगत राहील की आमचं म्हणजे किती बालपण, म्हणजे लहानपण, आम्ही चांगलं पण होतं वाईट पण होतं. म्हणजे त्या ह्याच्यात पण आम्ही आनंदित राहायचो. आम्ही सर्व असे ह्याच्यात राहायचो. म्हणजे तो एरिया पण असा हे होता एकदम. तरी पण आम्ही चौघं चांगल्या शाळेमध्ये शिकलो, मोठे झालो. आणि वडील चांगलेच आम्हाला, म्हणजे चांगल्या आम्हाला फी भरून घालावी लागायची. त्या शाळेत टाकलं होतं म्हणजे त्या वेळेसचं त्यांचं एकट्यावरचं आमचा चौघांचा भार असायचा. खाणं पिणं अजून इतर काय काय त्यांनी भरपूर गावाला पण सेविंग करून ठेवलं. म्हणजे जमिनी घेणं म्हणा, जागा घेणं त्या काळी, म्हणजे एवढं त्यांनी हे केलेले होते. तर मी एवढंच बोलते आणि इथंच थांबते. नेक्स्ट पार्टमध्ये आणखीन तुम्हाला काही शेअर करेल. तर चला, काळजी घ्या, काळजी करू नका. इथंच थांबते.